गावाकडच्या लोकांमध्ये आपल्याला लोकांनी आदरानं बोलावं, आपली गावामध्ये एक मोठी इमेज तयार व्हावी आणि आपण गावामध्ये जातेवेळेस रुबाबाने जावं, यासाठी चक्क एका तरुणाने एअरफोर्समध्ये मी मोठ्या पदावरती अधिकारी आहे असं सांगत गावकऱ्यांची फसवणूक केली. आणि एकंदरीत या प्रकरणामध्ये तो जो तरुण आहे त्याची ही इच्छा होती की मी मोठ्या पदावर असल्याच्या नंतर मला गावकरी मान सन्मान देतील, म्हणून ही या एका इच्छेने थेट तरुणाला पोलीस ठाण्यामध्ये जावं लागलं. नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पुण्यातील लोहगाव पोलिसांनी शुभम विलास अंबुरे वय 26 वर्ष या तरुणाला अटक केलेली आहे. आणि विशेष म्हणजे शुभम हा बनावट एअरफोर्समध्ये अधिकारी, मोठ्या पदावरचा अधिकारी आहे म्हणून असं तो सगळ्यांना सांगत होता. मात्र ज्यावेळी विशेष म्हणजे जो शुभम आहे हा कुठल्याही लष्करी दलामध्ये नव्हता आणि मूळचा तो बीड जिल्ह्यातला होता आणि तो नेहमी गावाकडे जायचा यायचा, त्यामुळे गावातील लोक आपल्याला प्रतिष्ठाने बोलावं, यावं, विचारावं यासाठी तो तया म्हणजेच तो मी एअरफोर्समध्ये मोठ्या पदावरती अधिकारी आहे असं सर्वांना सांगायचा. मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्याने यासाठी वेगवेगळे शक्कल देखील लढवायला सुरुवात केलेली आहे आणि चक्क त्याने खोटं ओळखपत्र आहे ते देखील त्यांनी स्वतःचं करून घेतलं होतं आणि एअरफोर्ससारखी जी त्यांची वर्दी आहे ती देखील त्यांनी शिवून घेतली होती. पुण्यातील लोहगाव परिसरामधील बालाजी टेलर या शॉपवरून त्यांनी तशी वर्दी शिवून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्याच्याकडे एअरफोर्सचं जे बनावट ओळखपत्र होतं ते देखील त्याकडे आढळलेलं होतं आणि हे ओळखपत्र दाखवून तो लोकांना असं सांगायचा की मी एअरफोर्समध्ये मोठ्या पदावरचा अधिकारी आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी सर्वात धक्कादायक बाब जी समोर आली ती म्हणजे की हे जे बनावट ओळखपत्र आहे हे या शुभमनी कसं बनवलं असेल तर 2022मध्ये एका एअरफोर्सच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आणि अपघाती मृत्यू झाल्याच्यानंतर वर्तमानपत्रामध्ये एकंदरीत त्या अधिकाऱ्याचा फोटोसुद्धा आला आणि फोटोसोबत त्याच्या ID कार्ड देखील प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आणि त्यावेळी या शुभमने हा पेपरचं जे कात्रण घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यापासून सेम त्याचप्रमाणे एक बनावट ID कार्ड देखील बनवलं आणि त्यांनी बाकीच्यांना आता सांगायला सुरुवात केली की हे माझं आयडेंटिटी कार्ड आहे. आता प्रश्न असा आहे की म्हणजे की हे आयडेंटिटी कार्ड कुठं बनवलं, कोणी बनवलं आणि शुभम हे फक्त मी एअरफोर्समध्ये आहे हे फक्त लोकांना सांगून फक्त रुबाब मिरवायचा का किंवा अजून काही गोष्टी तो करायचा का, हा देखील आता प्रश्न अनुत्तरित आहे. आणि आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केलेली आहे आणि त्याला न्यायालयामध्ये देखील हजर केलेलं आहे. मात्र पोलिसांनी पोलीस कस्टडी त्याला मागितली होती. मात्र त्याचवेळी शुभमला चक्कर आल्यामुळे न्यायालयाने त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. सध्या तो ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता या सर्व घटनेची माहिती मिळतात विमानतळाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देखील देण्यात आलेली आहे आणि एअरपोर्ट प्रशासनाकडून या प्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. कारण एअरफोर्सची ओळख ही केवळ फक्त रुबाब करण्यासाठी नाही, कारण यामार्फत देखील गैरप्रकार किंवा असुरक्षितता होऊ शकते आणि असा गंभीर प्रश्न देखील समाजामध्ये उपस्थित होऊ शकतो. यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणं देखील सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. मात्र आता याची जे पोलीस कस्टडी आहे ती अजून सन्माननीय न्यायालयाने दिलेली नाही. तो आता शुभम हा जो आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि 1-2 दिवसामध्ये त्याला नंतर पोलीस कस्टडी देतील आणि त्यानंतर यामधून अनेक खुलासे देखील बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर एखादा आपण खोटा अधिकारी आहोत, खोट्या अधिकाऱ्याची वेशभूषा म्हणजेच कपडे असतील, त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत हा शुभम किती चालाकीने त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. आणि एकंदरीत आता या प्रकरणाची त्यांनी जे त्यांचा जो ड्रेस शिवून घेतला त्या टेलरवरती त्यांनी जे ते आयडेंटिटी कार्ड बनवलं त्या ID कार्डच्या त्या दुकानावरती आता पोलिसांकडून यांची मात्र सध्या चौकशी सुरू आहे. आता हे प्रकरण आता अजून काय या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि कुठले खुलासे देखील बाहेर येतील हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.